नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बघा, आपला 26 एप्रिल 2026चा पेपर अवघ्या 3 ते 4 दिवसावर आलेला आहे आणि त्यामुळेच आपण आज गणित विषयाचा पूर्ण 50 आणि 50 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कसे येऊ शकतात असे प्रश्न आज आपण घेणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ पाहण्यात नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की पोहोचा. चला तर मग सुरू करूयात. बघा मित्रांनो, 26 एप्रिल रोजी आपला जो पेपर होणार आहे त्यामध्ये आपल्याला एक पेपर हा मराठी व गणित या विषयाचा असणार आहे, बरोबर. तर यामध्ये मराठी विषयाचे 25 प्रश्न असणार आहे आणि गणित विषयाचे 50 प्रश्न असणार आहे, बरोबर. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे 50 प्रश्न तुम्हाला कसे येऊ शकतात हे पूर्णचे पूर्ण प्रश्न येथे घेऊन आलेले आहे आणि आपल्या या व्हिडिओचं हेडिंगच आहे की पेपर कुठला. खरोखर हे असेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये नक्की दिसतील. चला तर मग पहिला प्रश्न सुरू करूयात. बघा, पहिला प्रश्न काय आहे? पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, इथे एक आकृतीबंध दिलेला आहे. सुरुवातीला 12, त्यानंतर 23, इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्यानंतर इथे आहे 45, त्यानंतर आहे 56, बरोबर. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर या संख्यांचा काय संबंध आहे ते बघायचंय आणि त्याच्यानंतर इथे कोणता संख्या येऊ शकते पर्यायामधून ती आपल्याला शोधायची. बघा, सर्वप्रथम आपण काय करूयात, 12 मध्ये किती मिळवले तर 23 येऊ शकतात हे बघूयात. तर 12 मध्ये किती मिळवले तर 23 येतात? 11. किती मिळवले तर 23 येतात? 11. आता इथे किती येते माहिती आहे का आपल्याला? नाही. मग त्यानंतर सर्वात शेवटच्या अंकामध्ये पाहायचं, तसंच पॅटर्न आहे का किंवा तसेच पद्धतीने केलेलं आहे का? तर 45 मध्ये किती मिळवले तर 56 येतात? 11 मिळवले तर 56 येतात, बरोबर. म्हणजे बघा, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये बरोबर 11च मिळवायची गरज आहे, शेवटच्या दोन संख्येमध्ये सुद्धा 11च मिळवण्याची गरज आहे, बरोबर. म्हणजेच इथे सुद्धा काय, या संख्येमध्ये 11 मिळवली की इथली संख्या येईल, बरोबर. मग 23 अधिक 11, 23 अधिक 11 किती येतात बघा, बरोबर आहे का? बरोबर आहे का? 34. किती येतात? 34. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ऐवजी इथे किती येऊ शकतात? 34. किती येतील? 34. मग बघा पर्याय, हे बघा पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. समजलंय? सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 3 तास 55 मिनिटे बरोबर किती मिनिटे? बघा, 3 तास किती दिलेले आपल्याला? 3 तास आणि पुढे किती दिलेले? 55 मिनिटे, बरोबर. मग 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे किती असतात? तर 1 तास म्हणजे असतात 60 मिनिटे. किती असतात? 60 मिनिटे. किती असतात? 60 मिनिटे, बरोबर. मग आता इथे दिलेले आपल्याला 3 तास, म्हणजेच या 60 ला किती निघून लागेल आपल्याला? 3 ने यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3 0 3 6 18. म्हणजेच हे 3 तास म्हणजे किती मिनिटं झाले? 180 आणि त्याच्यात मिळवायचे 55 मिनिटं. मिळवा. 5 8 आणि 5 13 0, हातचाला 1 2, 235 मिनिटं. किती होतात? 235 मिनिटं. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. ठीक आहे, समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे? 27/4 अधिक 5/4 म्हणजेच किती असा प्रश्न आहे बघा. तर अपूर्णांकांचा प्रश्न सोडवत असताना सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर त्याचे काय पाहिजे? छेद बघायचे. छेद जर समान असतील, काय त्याचे छेद जर समान असतील तर काय करायचं आहे? सरळ वरच्या अंशांची बेरीज करायची. वरच्या अंशांची काय करायची आहे? बेरीज करायची आणि छेद जसाच्या तसा लिहून टाकायचा, बरोबर. मग 27 आणि 5 किती येतात? 32. 32/4. मग हे पर्यायामध्ये बघायचं नाही, पर्यायामध्ये आहे का? नाही. मग याला अशी संख्या बघायची की दोन्हीला पण भाग गेला पाहिजे. बघा, 4 1 4, 4 8 32, 8/1. कोणत्याही संख्येला छेद काहीच नसतो, म्हणजे 1 असतो. इथे 1 दिला काय, नाही दिला काय, काही फरक पडत नाही. म्हणजे याचं उत्तर किती येतं? 8. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. समजलं? ठीक आहे.
बघा समजला प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 4 बघा. 17,177 काय सांगितलेलं आहे बघा. 17,177 ही संख्या अंकात कशी लिहायची आहे याची आपण अशा पद्धतीचे प्रश्न आपल्या याच्या मागील व्हिडिओमध्ये बघितले होते. मग 17,177 वाचन करा. बघा एकक दशक शतक हजार 10,000 71,000 आपल्याला सांगितलं किती 17,000 किती सांगितलेले आपल्याला 17,000. इथे 71,000 येतात का नाही म्हणून हे चूक. बघा इथे 17,000 आहे 177 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हेच याचं उत्तर आहे. पण आपण जसं ठरवलेलं आहे काय की चारी ना चारी पर्याय काय करायचे आपल्याला बघून घ्यायचे आहे. म्हणून काय करायचं हे पण एकदा चेक करा. हे किती आहे 18,000. मग 18,000 दिलेले का आपल्याला नाही 17,000 दिलेले म्हणून हे पण चूक. त्यानंतर इथे पण 18,000 दिलंय म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर. समजलं. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. 4:25 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणत्या होणारा कोण कोणत्या प्रकारचा आहे. कोण किती प्रकारचे असतात तर एक काटकोन बरोबर. त्यानंतर दुसरा विशाल कोण ठीक आहे. आणि तिसरा कोणता असतो लघुकोन. कोणता असतो लघुकोन. आपल्याला त्यांनी सांगितलं काय तर 4:25 बघा इथे मी घड्याळ काढतो ठीक आहे. एक इथे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती सांगितलं आपल्याला 4:25 म्हणजे तास काटा हा काय असणार आहे आपला इथे असणार आहे आणि 25 मिनिटांनी म्हणजे तो असणार आहे मिनिट काटा इथे. बघा कोण कशा पद्धतीचा तयार झालाय हा इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा काय होईल लघुकोन. याच्यामध्ये 90 अंशापेक्षा काय कमी अंतर आहे म्हणून हा कोणता कोण होईल लघुकोन होईल. म्हणून याचं उत्तर किती पर्याय क्रमांक 2 हे होईल. समजलं. ओके. त्यानंतरचा प्रश्न घ्यायचा. चला बघा 801/9 काय सांगितले त्यांनी 801/9 या भागाकाराचे पुढीलपैकी कोणते उत्तर अचूक आहे. पुढीलपैकी काय कोणते उत्तर अचूक आहे. मग करा भागाकार. 9ला 8ने भाग 8ला 9ने भाग जात नाही म्हणून या दोन संख्या घ्यायच्या. 9 72 72 उरले किती 8 वरून घेतला 1 9 81 म्हणजे उत्तर किती आलं आपलं भागाकार किती आला आपला 89. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. ए ही एक विषम संख्या आहे. बघा ए ही काय आहे विषम संख्या आहे. कोणती संख्या आहे आपल्याला माहित नाही फक्त विषम आहे बरोबर. ही विषम संख्या आहे. ए नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे. म्हणजे ए नंतर बघा ए नंतर येणारी कितवी 10वी काय सांगितले त्यांनी आपल्याला 10वी 10वी विषम संख्या. ठीक आहे. ओके. 10वी विषम संख्या काय आहे 55 आहे. तर एच्या लगतची मागची समसंख्या कोणती. बघा इथे आपण काय करूयात आता ए जर विषम संख्या आहे बघा आता मी काय सांगतोय तर व्यवस्थित बघा. आपण काय करूयात पर्यायावरूनच याचं उत्तर घेऊ. दोन प्रकारे सोडवता येतं आपण पर्यायावरून जाऊ. ठीक आहे. तर काय सांगितलेलं आपल्याला मागची समसंख्या कोणती विचारलेली काय विचारलेले समसंख्या. मग समसंख्येचा आपला मी तुम्हाला सांगितलं होतं समसंख्या म्हणजे काय तर समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक येतो ती कोणती संख्या असते समसंख्या असते. मग बघा इथे 33 आहे याच्या एकक स्थानी 3 आहे म्हणून हे याचं उत्तर येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर इथे 35 आहे हे सुद्धा याचं उत्तर येणार नाही. कारण काय आपल्याला त्याच्या मागची समसंख्या काढायची बरोबर म्हणून याचं हे दोन पर्याय उत्तर येणार नाही. मग आता राहिले किती 34 आणि 36 आपण दोन्ही पण एकदा चेक करून घेऊ. मग 34 जर घेतले बघा लगतची मागची संख्या सांगितलेली आपल्याला बरोबर. लगतची मागची म्हणजेच जर 34 घेतली तर ए बरोबर किती येईल तर ए बरोबर 34च्या लगतची समोरची संख्या म्हणजेच किती येईल 35. किती येईल 35. ठीक आहे समजलं. त्यानंतर काय 10वी विषम संख्या याच्या नंतर येणारी 10वी विषम संख्या किती सांगितलेली आपल्याला 55. आता बघा जर ही 35 असेल तर याच्या नंतरची 10वी विषम संख्या कशा असतात हे बघा
विषम संख्या कशा असतात ते बघा. 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 या काय सलग येणाऱ्या विषम संख्या. या सर्व विषम संख्यामध्ये तुम्ही जर काही एक गोष्ट व्यवस्थित विचार केली असेल तर बघा, प्रत्येक विषम संख्येतला फरक हा 2 असतो. प्रत्येक विषम संख्येतला फरक किती असतो? 2 असतो, किंवा ती 2 ने वाढून संख्या जाते. बरोबर. मग आपल्याला इथे 10वी विषम संख्या सांगितलेली आहे. कितवी विषम संख्या सांगितलेली आहे? 10वी. म्हणजेच काय, तर याच्या नंतरची 10वी विषम संख्या ही 10वी विषम संख्या ही कितीने जास्त असणार आहे? 20 ने जास्त असणार आहे. कितीने जास्त असणार आहे? 20 ने जास्त असणार आहे. म्हणजेच या 35 मध्ये 20 जर का आपण ऍड केले तर ते बरोबर 55 येतात. किती येतात? बरोबर 55 येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हेच आपलं 100% उत्तर आहे. पण आपलं ठरल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 4 पण एकदा चेक करून घेऊया. जर आपण 36 घेतलं, बघा काय सांगतोय मी, जर आपण 36 जर घेतलं, बघा मागची समसंख्या किती सांगितली? 36. म्हणजे याच्या समोरची ए बरोबर किती येणार? 37. ए बरोबर किती येणार? 37. आणि त्याच्यानंतरची 10वी विषम संख्या, त्याच्यानंतरची 10वी विषम संख्या म्हणजेच त्याच्यात ऍड करावं लागेल, मिळवावं लागेल आपल्याला 20. किती मिळवावे लागतील? 20. ठीक आहे. मग ती किती येणार? 57. आपल्याला किती सांगितलेले? किती सांगितलेले आपल्याला? किती येते त्यांची 10वी संख्या? किती येते? 55. बरोबर. म्हणजे 57 येईल का? नाही. म्हणून हे याचं उत्तर राहणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच याचं उत्तर. हे झालं एका पद्धतीने. आता दुसऱ्या पद्धतीने कसं? ही झाली शॉर्टकट ट्रिक. आपल्याला नेहमीच्याला माहित जर असेल तर हे आपले उत्तर येऊ शकतो. पण जर आपल्याला हे माहित नसेल मग काय करायचं? तर बघा, आपण जर 34 घेतली संख्या म्हणजे ए बरोबर किती येणार मग? 35. बरोबर. आता याच्या पुढे सलग 20 संख्या मोजत जायच्या. थोडी वेळ खाऊ पद्धत आहे पण चुकणारच नाही. ठीक आहे. हे बघा, आता पहिली मोजू आपण. पहिली 37, त्यानंतर येणार 39, त्यानंतर 41, त्यानंतर 43, त्यानंतर 45, त्यानंतर 47, त्यानंतर 49, त्यानंतर 51, त्यानंतर 53 आणि त्यानंतर 55. बघा, मोजून घ्या संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहे. बरोबर आहे. समजलं? म्हणजे या 2 पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. जी पहिली पद्धत सांगितली ही काय आहे? शॉर्टकट आहे. याच्यामध्ये काय करायचं? फक्त विषम सलगच्या विषम संख्यात फरक किती असतो? हा 2चा असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा. 1/13. बघा, 1/13 अधिक, इथे कोणत्या अंक आहे आपल्याला माहित नाही. छेद 13 बरोबर 1. बरोबर किती दिलेले आपल्याला? 1 दिलेला आहे. तर पुढील पैकी कोणती संख्या असेल याच्या जागी, इथे हे लिहायचं राहिले. ठीक आहे. तर याच्या जागी कोणती संख्या असेल? आपल्याला उत्तर किती पाहिजे? 1 पाहिजे. याच्यामध्ये बघा, दोन्हीमध्ये काय आहे? छेद समान आहे. छेद समान असला तर आपलं काय ठरलेलं आहे? छेद जसा तसा लिहायचा आणि वरील जी क्रिया असेल, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, दोन्ही करून टाकायचं आणि उत्तर लिहायचं. आपल्याला उत्तर किती पाहिजे? 1 पाहिजे. उत्तर 1 येण्यासाठी काय करावं लागेल? खाली जो छेद आहे, बघा खाली जो छेद आहे तोच छेद काय असला पाहिजे? अंशामध्ये असला पाहिजे. म्हणजे तेवढेच अंक अंशामध्ये असले पाहिजे. मग किती? तर बघा, इथे 1 दिलेला आहे. आपल्याला एकूण किती पाहिजे? 13 पाहिजे. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 1 मध्ये किती मिळवावं लागेल आपल्याला? तर किती मिळवावं लागतील? 12 मिळवावं लागतील. किती मिळवावं लागतील? 12. म्हणून इथे किती येणार? 12. बघा, 1 अधिक 12 13. 13/13 म्हणजेच 1. बरोबर. याचा नियम कोणता आहे? कोणत्याही संख्येचा अंश आणि छेद जर समान असेल तर त्याचं उत्तर 1 हे असतं. हे याचा नियम आहे. ठीक आहे. समजला? त्यानंतरचा प्रश्न बघा. 9 नंबरचा प्रश्न बघा. काय प्रश्न? बावन्न दशकांतून 10 एकक वजा करून 52 दशक. बघा, 52 दशक. 52 दशक म्हणजे काय? तर 52 गुणिले 10. दशक म्हणजे 10. म्हणजेच किती येतं? 520. ठीक आहे. नंतर पुढे काय आहे? 10 एकक वजा करून 10 एकक. 10 एकक म्हणजे किती? 10 गुणिले 1 म्हणजेच 10 वजा करून म्हणजे वजा करायची. म्हणजेच किती येतात? 510. ठीक आहे.
त्यात किती दशक मिळवले असतात, त्याच्यात किती मिळवायचे, इथे किती मिळवायचे, ठीक आहे, हे माहित नाही आपल्याला असता उत्तर 6 दशक येईल. 6 दशक म्हणजेच किती, 6 शतक सांगितलेले बरं का, दशक नाही, 6 शतक. 6 शतक म्हणजेच किती, 600. बघा 510 मध्ये किती मिळवले म्हणजे 600 उत्तर येईल. तर काय करायचं, 600 मधून 510 वजा करा, उत्तर येऊन जातं. किती येतात, 90. म्हणजेच किती मिळवावं लागेल आपल्याला, 90 मिळवावे लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ठीक आहे, समजलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, वाचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही. फक्त वाचन बघायचं आपल्याला, वाचन करून बघायचं आहे. बघा 32,125, 32,000 इथे 900 आलं. 900 पाहिजे का आपल्याला, नाही 100. ही हा अंक किती, 1 आहे, म्हणजे काय येणार, 100 येणार. 25 बरोबर आहे, पण इथे 100 येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हाच उत्तर आपलं आहे. पण आपण इतर तिन्ही पर्याय एकदा चेक करून घेऊ. बघा 44,404, 44,404 बरोबर आहे. 16,016, 16,016 बरोबर आहे. 50,925, 50,925 हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर राहील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूयात. बघा पुढीलपैकी कोणत्या वस्तूला एकही कोपरा नसतो. बघा एकही कोपरा नसलेली वस्तू कोणती, तर कोणती, गोल. गोलला कोपरा असतो का रे, नाही, गोलला कोणताच कोपरा नसतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच याचं उत्तर राहील. समजलं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, गटात न बसणारा पर्याय कोणता. बघा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त विचार करायला लावणार आहे. बघा काय दिलेले, 16/3, 14/3, 11/3 आणि 2/3. व्यवस्थित जर का लक्ष केलं तर सर्वांचा छेद सारखाच, सर्वांचा काय आहे, छेद सारखाचे. सर्वांमध्ये खाली 3च आहे, पण 3 पर्याय असे आहेत की त्याच्यामध्ये काय आहे, या खालच्या 3 पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजे कोणते, तर 16, 14 आणि 11. या तिन्हीमध्ये काय आहे, मोठा अंक किंवा मोठी संख्या दिलेली आहे. पण पर्याय क्रमांक 4 जो आहे याच्यामध्ये काय आहे, छेदापेक्षा अंश लहान आहे. म्हणजेच काय, तर हे 3 अंशाधिक अपूर्णांक आहे. काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे, यांचा अंश मोठा आहे. आणि जो शेवटचा पर्याय आहे हा छेदाधिक अपूर्णांक आहे, त्याचा छेद मोठा आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर किती, पर्याय क्रमांक 4 हे राहील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. बघा 4 अंक दिलेले आहे, 1, 0, 6, 5 या अंकांनी तयार झालेल्या लहानात लहान संख्येस, लहानात लहान संख्या तयार करायच्या. 10 ने भागले असता येणारा भागाकार व बाकी किती. लहानात लहान संख्या तयार करायची आहे. म्हणजेच काय, यातला सर्वात लहान अंक 0, त्यापेक्षा मोठं 1, त्यापेक्षा मोठं लहान आणि त्यापेक्षा, म्हणजे 156 बरोबर आहे की नाही. आणि याला 10 ने भागायचं, उत्तर येऊन जातं. नाही, हे येईल का, नाही का, तर कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा सांगितलेलं आहे, काय, जर एखाद्या संख्येपासून लहानात लहान संख्या तयार करायची असेल आणि त्यामध्ये 0 हा अंक असेल तर 0 हा अंक काय करायचा आहे, 2 नंबरला घ्यायचा आहे, 1 नंबरला घ्यायचा नाही. म्हणून काय, तर हा 1 नंबरला येईल, 0 2 नंबरला येईल, नंतर 5 येईल आणि नंतर 6 येईल. याला कितीने भागायचं आहे, याला कितीने भागायचं सांगितलेलं आहे आपल्याला त्यांनी, 10 ने भागायचंय. भागा 10 1 10, 10 1 10, 0 वरून आली 5, येते 5, 10 5 50 बरोबर, म्हणजे 6. म्हणजेच काय, भागाकार किती आला आपला, भागाकार किती येतो, 105 आणि बाकी किती येते, 6. बाकी किती येते, 6. बघा पर्यायामध्ये कुठे 106 आणि 5, 105 आणि 6 हे, म्हणजेच किती, पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. ठीक आहे, समजलं. त्यानंतरचा प्रश्न बघा, 48 सेमी लांबीची एक तार वाकवून. बघा 48 सेमी लांबीची तार आहे, ती वाकवली. ती तार काय केली, वाकवली आणि एक आयत तयार केलं. याच्यापासून काय केलंय, एक आयत तयार केलाय. बघा एक काय तयार केलेलं आहे, आयत तयार केला. तर पुढीलपैकी कोणती जोडी या आयताच्या लांबी रुंदीची जोडी असेल. बघा
काय सांगितलेलं त्यांनी आपल्याला, हे पूर्ण अंतर, व्यवस्थित लक्ष द्या हा प्रश्न, काय इथपासून जर आपण अंतर मोजत गेलो तर हे पूर्ण अंतर मिळून किती येतं, 48 सेमी येतं. किती येतं, 48 सेमी येतं. म्हणजेच काय, याची परिमिती 48 आहे. याची काय आहे, परिमिती 48 आहे. आणि नंतर काय सांगितलं, लांबी आणि रुंदीची जोडी काढा. मग आता लांबी म्हणजे काय आणि रुंदी म्हणजे काय, तर लांबी म्हणजे हे आणि रुंदी म्हणजे हे, बरोबर. ही असती लांबी आणि ही असती रुंदी. ठीक आहे, ही झाली लांबी आणि रुंदी. मग ती किती येईल, ती जोडी कोणती येईल, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. काय नियम असतो आयताच्या परिमितीचा, तर याची लांबी सारखी असते आणि रुंदी सारखी असते. म्हणजे या दोन्ही बाजू सारख्या आणि या दोन्ही बाजू सारख्या. म्हणजेच काय, मग बघा आपण आता पर्यायावरून जाऊ. काय करायचंय, जर आपण 13 आणि 12 ही जर लांबी आणि रुंदी घेतली, म्हणजे हे येणार 13, हे येणार 12, हे येणार 13, हे येणार 12. याची सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, 48 यायला पाहिजे. येते का बघा, 13 आणि 12 25, आणि हे 13 आणि 12 25, 25 आणि 50, 25 किती येतात, 50. मग उत्तर बरोबर आहे का आपलं, 25 आणि 25 येतं 50. उत्तर येतं का, नाही. मग पर्याय क्रमांक किती पाहायचा आता, 2 नंबरचा पाहायचा. पर्याय क्रमांक 2, 23 आणि 21 घ्या. मग इथे 23 घ्या, इथे 23, इथे येईल 21, इथे 23, इथे 21. करा बेरीज. 23 आणि 21 किती येतात, 45. आपल्याला 48च दिलेली, या दोन्हीचीच बेरीज 45 व्हायला लागली. हे 45 येईल, दोन्ही मिळून 90 होतात. होईल का, नाही. दोन्ही मिळून होईल का, ते नाही. म्हणजे हे पण उत्तर राहणार नाही. मग कोणतं राहील, पर्याय क्रमांक 3 बघा. किती, 15 आणि 9, हे 15, हे 9, हे 15, हे 9. 15 आणि 9 किती येतात, 24. आणि म्हणजेच हे 24, 24 आणि 24 किती येतात, 48. आलं उत्तर आपलं, आलेलं आहे. दोन्हीची बेरीज केली तर किती येतं, 48. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं याचं उत्तर आहे. समजलं, सोपं आहे. त्यानंतरचा आपण तरी पण काय करूयात, पर्याय क्रमांक 4 एकदा चेक करून घेऊयात. बघा 16 आणि 9, इथे जर का 9 घेतले आणि इथे जर 16 घेतले, बघा इथे जर 16 घेतले, बघा 16 आणि 9 किती येतात, 25. 25 आणि 25 किती येतील, 50. 25 आणि 25 किती येतील, 50. आपल्याला उत्तर किती पाहिजे, 48 पाहिजे. म्हणून हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 4 पण कट, 1 गेला, 2 गेला, 4 गेला. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, एक रिम कागदापैकी 2 ग्रोस कागद वापरले तर किती डझन कागद वापरले. बघा काय सांगितलेलं आहे, एक रिम कागद, एक रिम कागद, एक रिम. मग एक रिम म्हणजे किती, तर एक रिम म्हणजे किती होतात, 480 कागद होतात. काय होतात, 480 कागद होतात. आणि एक ग्रोस मध्ये किती होतात रे, सांगा. याचं उत्तर तुम्ही सांगायचंय. एक ग्रोस म्हणजे किती कागद येतात, किती येतात एक ग्रोस म्हणजे, तर एक ग्रोस म्हणजे येतात किती, 144. किती येतात, 144 कागद येतात. बघा मग आता आपल्याला इथे किती सांगितलेले, 2 ग्रोस. म्हणजे 2 ग्रोस म्हणजे किती होतील, 288 कागद होतील. बरोबर. याची काय करायचं सांगितलं त्यांनी आपल्याला, वजाबाकी करायची सांगितली. करा वजाबाकी. इथे राहतील 7, इथे 10, 2, इथे 3, इथे 17, 17तून 8 गेले 9, आणि इथे 192 कागद उरतील आपले. किती उरतील, 192 कागद उरतील. समजलं. मग बघा 192 कुठे का आहे, का 192 नाही का, तर आपल्याला काय विचारलंय, किती डझन कागद उरतील. बघा त्यांनी काय विचारले आपल्याला, किती डझन कागद उरतील. मग 192 कागद उरलेले. आता एका डझन मध्ये किती असतात, 12 कागद असतात. एक डझन, बघा एक डझन म्हणजेच किती कागद, तर 12 कागद होतात. मग आपल्याकडे आहे 192, म्हणजेच काय करावं लागेल, या 192 ला 12 ने भागायचं. 12 1 12, किती उरतात, 7, 2, 12 सक 72. म्हणजेच याचं उत्तर किती आलं, 16. किती आलं, 16. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रणव रोज रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप चालू करतो. बघा
रात्री किती वाजेला चालू करतो तो? 10:30 वाजेला, 10:30 ठीक आहे. नंतर व मध्यरात्री 12 वाजता बंद करतो. 10:30 ला सुरू करतो आणि किती वाजेला बंद करतो? 12 वाजेला बंद करतो. ठीक आहे, दररोज करतो हा. ठीक आहे, बघा मग दररोज चालू करतो याचा अर्थ काय? मग एका दिवसात तो किती किती तास चालू करतो? 1 मिनिट. किती किती करतो तो? तर 10:30 आणि 12 याची वजाबाकी 10:30, 11:30 आणि पुन्हा अर्धा, म्हणजे दररोज तो 1.5 तास, 1 तास 30 मिनिटं पंप चालू करतो दररोज. ठीक आहे, पंप म्हणजे मोटर. पंप म्हणजे काय? विहिरीतली मोटर आपली. ठीक आहे. एप्रिल महिन्यात, इथे संदीप नाही, इथे प्रणव, हा दोन्ही नावं एकच. ठीक आहे, ओके. एप्रिल महिन्यात 22 एप्रिल पासून 25 एप्रिल पर्यंत बाहेरगावी गेला होता. कुठे गेला तो? बाहेरगावी गेला. केव्हा? 22 एप्रिल पासून तर 25 एप्रिल पर्यंत, म्हणजे 22, 23, 24, 25 4 दिवस गेला. किती दिवस बाहेर गेला तो? 4 दिवस बाहेर गेला. किती दिवस बाहेर गेला? 4 दिवस बाहेर गेला. तर एप्रिल महिन्यात पंप किती तास चालला? बघा, एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात? किती दिवस असतात? 30. 30 दिवसापैकी तो काय झालाय? 22, 23, 24 आणि 25 4 दिवस बाहेर गेला. म्हणजे एकूण किती दिवस त्याने पंप चालू केला? 26 दिवस चालू केला. प्रत्येकी किती गेला? 1.5 तास. म्हणजेच काय? तर 26 गुणिले 1.5. 26 गुणिले 1.5 म्हणजे 26 प्लस 13. 26 प्लस किती? 13. तर किती येईल? 39. किती येतं? 26 आणि 13 याचं किती येते? एकूण 39 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, करा वाचन. काय सांगितलेलं आहे? प्राजक्ताने मंडईतून 2.5 किलोग्रॅम कांदे, 2.5 किलोग्रॅम कांदे घेतले तिनं. ठीक आहे. नंतर काय केले? 1.25 किलोग्रॅम बटाटे, 1.25 किलोग्रॅम बटाटे व पाऊण किलोग्रॅम फ्लावर खरेदी केले. फ्लावर खरेदी केले तर तिने एकूण किती भाजी खरेदी केली? म्हणजेच काय? याची बेरीज करायची. करा बेरीज. 0, 5 आणि 5 10, 0, हातचा 1, 7 आणि 1 8, 9 10, 10 आणि 5 1505, हातचा 1, 4 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4, 4 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम म्हणजे 4.5 ग्रॅम, 4.5 किलो. सॉरी, किती? 4.5 किलो. कुठे? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, साक्षीजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला किती रक्कम होती आपल्याला माहित नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला तिने काय केले? 50 रुपये याप्रमाणे 52 विद्यार्थ्यांना वाटले. 52 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 रुपये वाटले. म्हणजे काय करायचा? गुणाकार करायचा. 0 म्हणून 0 देऊन टाकायचा. 5 2 10, 0, चालेल. 1 5 5 25 आणि 1 26 म्हणजे 2600 रुपये तिनं वाटले. तिच्याजवळ 45 रुपये शिल्लक राहिले. 2600 रुपये वाटून तिच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले? 45 रुपये शिल्लक राहिले. तर तिच्याजवळ एकूण किती रक्कम होती? बघा, 2600 वाटले, 45 शिल्लक, म्हणून दोन्हीची बेरीज किती येईल? मग 2645 एवढी रक्कम तिच्याजवळ येईल. मग 2645 कुठे? तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा, एका महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या दोन्ही बाजूला झाडं लावलेली आहे. एकूण झाडं किती? बघा, 16,000 झाडांपैकी एकूण झाडं किती? बघा, एकूण झाडे काय सांगितलेले? बघा, एकूण झाडे किती? एकूण झाडं तर 16,000 झाडं आहे. बरं, त्यापैकी 7,850 सागाची किती आहे? 7,850. बर, त्यानंतर 5,425 करंजाची किती झाडं आहे? 5,425. बर, तर आणि उरलेली कडुनिंबाची बघा, एकूण एवढी आहे, एकूण झाडी एवढी, त्यातल्या ही एवढी झाडं कशाची आहे? या दोन्हीची आहे. उरलेली कशाची आहे? कडुनिंबाची. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर काय करावं लागेल? या दोन्हीची बेरीज करावी लागेल आणि ती याच्यातून काढून टाकावी लागेल. म्हणजे आपली कडुनिंबाची झाडं आपल्याला येईल. मग करा बेरीज. याची करा बेरीज. 5
7, 8 4 1202, हातचाला 1, 8, 8 5 13, म्हणजेच 13,275. आता हे 13,275 16,000 मधून काढून टाकायचे. मग काढून टाका. याची करायची वजाबाकी. इथे 5, इथे 10, 9, 10, 9, 10, 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7, गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 5 मधून 3 गेले 2 आणि 0, म्हणजेच किती 2,725 एवढी झाडं कशाची असणार आहे, कडुनिंबाची असणार आहे. मग कुठे आपलं 2,725 पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. काय प्रश्न वाचा. प्रश्न पुढीलपैकी गटात न बसणारी जोडी कोणती. बघा व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर याचं उत्तर तुम्हाला सहज येऊन जाईल. बघा 71 73, नंतर 75 77, 31 33, 91 93. बरोबर. व्यवस्थित लक्ष द्या. दोन्ही मध्ये फरक किती आहे, प्रत्येक संख्येच्या मध्ये फरक किती आहे बघा. तर प्रत्येक संख्येमध्ये फरक 2च आहे. म्हणजे ती ट्रिक आपल्याला इथे कामी येईल का, फरक विचारू करून याचं उत्तर निघणार नाही. मग आणखी काय येऊ शकतं बघा. व्यवस्थित जर लक्ष दिलं आपण तर बघा 71 ला कशाने भाग जातो का, कशानेच भाग जात नाही. 73 ला कशाने भाग जातो का, कशानेच भाग जात नाही. म्हणजेच काय, तर या दोन्ही काय आहेत, मूळ संख्या आहेत. काय आहेत, मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता हे उत्तर बरोबर लागू होतं का, याच्यासाठी खालचे 3 पर्याय आपण बघू. बघा 75 ही मूळ संख्या नाही. याला 15 ने भाग जातो, 5 ने सुद्धा भाग जातो. ठीक आहे. म्हणून ही मूळ संख्या नाही. 3 ने पण जातो. 77 ला 11 ने भाग जातो, म्हणजे ही मूळ संख्या नाही. म्हणजे हे गेलं. नंतर 31 आणि 33. 31 बघा 31 मूळ संख्या आहे, पण 33 ही मूळ संख्या नाही. म्हणजे किमान एक संख्या मूळ नाही, म्हणून हे पण गेलं. नंतर 91 आणि 93 ही मूळ संख्या आहे, पण 91 ही मूळ संख्या नाही. तर 91 ला 13 ने भाग जातो, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या नाही. म्हणून या खालच्या तिन्ही जोडीतले किमान एक संख्या मूळ नाही, पण या वरच्या जोडीतले दोन्हीच्या दोन्ही संख्या काय आहे, मूळ संख्या आहे. म्हणून त्याचं उत्तर किती येईल, 71 आणि 73 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 7,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायची. बघा मी तुम्हाला हे कसं लिहायचं हे सांगितलं होतं. यासाठी आपण 3 उदाहरणे घेतले होते. कोणतं, 1.25, नंतर 1.5 आणि पावणे. याच्यात काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करायचं, जर 1.25 आलं, 1.25 आणि त्याच्यानंतर 100 आलं किंवा 1000 आलं, तर याचं काय आहे, आपली एक उजळणी घेऊन टाकू आपण इथे. 1.25 जर आलं, ठीक आहे, तर काय करायचं, तिथे जो कोणता अंक असेल तो अंक जसाच्या तसा लिहायचा आणि त्याच्या समोर 25 लिहायचं. जर 100 असेल तर 1.25 500, काय बघा 1.25 500 असं जर असेल तर हे 5 जसेच्या तसे लिहायचे आणि 100 म्हणून 25 लिहायचं. ठीक आहे. नंतर 5.25 हजार, 5.25 हजार जर असेल तर काय करायचं, 5 जसेच्या तसे लिहायचे, त्याच्या पुढे 250 लिहायचे. हे झाले 5.25 हजार. आता 1.5 मध्ये काय करायचंय, 1.5 म्हणजे अर्धे, निम्मे. म्हणजेच काय, तर 100 असेल तर 100 म्हणजे शतक, शतक 4 अर्धे 50 आणि 1000 असेल 1000 4 अर्धे 500. म्हणजेच 5.25 असं जर दिलं तर काय करायचं, 5 लिहायचं, त्याच्या पुढे 50 लिहायचं. ठीक आहे. 5.5 हजार जर दिलेला असेल तर काय करायचं, त्याच्या पुढे 500 लिहायचं. समजलं. हे होतं 1.25 आणि 1.5चं. पण पावणे मध्ये मी काय सांगितलं होतं, याच्या उलट करायचं. काय, जर 5.5 असं दिलं, 5.5 इथे जो अंक दिला त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा. काय करायचंय, त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा, म्हणजे 4 आणि 100 दिलंय म्हणून काय करायचंय, 75 घ्यायचे, म्हणजे 475. हे झालं 100 जर दिलं. आणि 1000 जर दिलं म्हणजे कसं, 5.5 असं जर दिलं, बघा काय सांगतोय मी, 5.5 असं जर दिलं तर 5 च्या अगोदरचा अंक घ्यायचा, म्हणजे तो किती येतो 4 आणि त्याच्या समोर काय करायचंय 750 लिहायचे आहे. झालं उत्तर. ठीक आहे. आता इथे काय दिलंय आपल्याला, या गणितामध्ये काय दिलेलं आपल्याला, 8.5 हजार
पावणे दिलंय आणि 8 दिलंय, म्हणजेच 8च्या अगोदरचा अंक 7 आणि 1000 दिलंय, म्हणून त्याच्या पुढे पुन्हा 750 लिहून टाकायचं. बघा हा पर्याय कुठे, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. समजलं? सोपं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही. बघा, इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे व 12 कडा असतात. बरोबर आहे. इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. नाही, इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरसाकार नसतात. असतात का? नाही. ही आहे इष्टिका चिती आणि याची सर्व पृष्ठे हे चौरसाकार नसतात. कारण काय, तर ती समोरची ही आयताकृती असते, याच्या समोरच्या कडा सारख्या असतात आणि साईडच्या कडा सारख्या असतात, म्हणून हे चौरसाकार नसतात. हे चूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. समजलं? ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, एका धान्याच्या दुकानात 90 पोती गहू, किती पोती गहू आहे बघा, 90 पोती गहू, 45 पोती तांदूळ आणि 25 पोती तुरीची आहे. बर, विक्रीसाठी आहे. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम, एका पोत्यामध्ये किती किलोग्रॅम धान्य आहे? 40 किलोग्रॅम धान्य आहे. किती किलोग्रॅम आहे? 40 किलोग्रॅम धान्य असेल तर दुकानात एकूण किती धान्य विक्रीसाठी आहे? एकूण धान्य किती आहे हे आपल्याला काढायचंय. मग एकूण काढायचं म्हणजे बेरीज करायची. अगोदर याची बेरीज करा, त्याला 40 ने गुणून घ्या. 5 आणि 5 10 0, चाला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 8 आणि 9 17 आणि त्याला कितीने गुणायचंय? 40 न गुणायचं. गुणा 17 7 चौक 28, 8 4 2 4 1 4, 4 आणि 2 6, 6800. चुकलंय का काही आपलं? पुन्हा एकदा बघायचंय. चला बघा, काय सांगितलेले आपल्याला? 90 पोती गहू, ठीक आहे, नंतर 45 पोती तांदूळ आणि 25 पोती तुरीची. ठीक आहे, मग करा 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, किती आले? 160. आपण 170 घेतले होतं, तिथेच आपलं चुकलं होतं. बघा, घाई केली, गडबड केली तर अशा पद्धतीने आपली बेरीज सुद्धा चुकू शकते. त्यामुळे गडबड करायची नाही परीक्षेमध्ये. ठीक आहे, योगायोगाने आपल्याला पर्यायामध्ये ते उत्तर नव्हतं, नाहीतर आपण तेच टिक केलं असतं आणि पुढे गेलो असतो. तर अशा चुका आपल्याला परीक्षेमध्ये टाळायच्या आहे. ठीक आहे, 160 आणि त्याला करायचंय 40 ने गुणाकार. करा गुणाकार. 0 0 6 24 4, 4 2 4 1 4, 4 आणि 2 6, म्हणजे 6400 किलोग्रॅम. बघा, 6400 पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. एका आयताकृती कुंपण भिंतीला रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 75 प्रमाणे 4500 खर्च येतो. जर भिंतीची लांबी 15 मीटर असेल तर तिची रुंदी किती? बघा, काय सांगितलेलं आहे आपल्याला? रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 75 रुपये खर्च येतो आपल्याला. ठीक आहे, एकूण खर्च किती आला? 4500 रुपये. बरोबर, एका चौरस मीटरला खर्च किती? 75. करा भागाकार. 25 त्रिक 75, 25 एक 25, 25 8 200, 60. किती येतो? 60 चौरस मीटर. म्हणजे एकूण आपली भिंत किती आहे? 60 चौरस मीटर. म्हणजेच त्या भिंतीचं क्षेत्रफळ तेवढं आहे. म्हणजेच त्या भिंतीचे काय आहे? क्षेत्रफळ आपल्याला निघालेलं आहे. बघा, भिंतीचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे? 60. आता भिंत कशी आहे? आयताकृती आहे. भिंत कशी आहे? आयताकृती. आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहितीये काय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग आता क्षेत्रफळ माहितीये. जर भिंतीची लांबी 15 मीटर असेल, बघा, तर जर लांबी 15 मीटर असेल तर रुंदी किती? आता बघा, एकूण क्षेत्रफळ 60 आहे, लांबी गुणिले रुंदी म्हणजे 60. इथे लांबी दिली आपल्याला 15 गुणिले रुंदी बरोबर 60. बरोबर, आता ही ते गुणाकारात चिन्ह, म्हणजेच काय? बरोबरच्या पलीकडे जाऊन तो काय असतो? भागाकार होत असतो. म्हणून 60 भागिले काय करावं लागेल आपल्याला? 15 करावे लागेल. म्हणजे 60 भागिले 15, 15 चोक 60, म्हणजेच त्याची रुंदी किती? 4 मीटर येईल. ठीक आहे, समजलं? त्यानंतरचा प्रश्न घ्या. 1 ते 100 मध्ये किती 2 अंकी चौरस संख्या आहे? बघा, चौरस संख्या म्हणजे काय? तर वर्ग संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? वर्ग संख्या.
काय वर्गसंख्या, 2 अंकी वर्गसंख्या किती? बघा वर्गसंख्या कोणकोणत्या आहे अगोदर त्या मी तुम्हाला सांगतो. 1 4 9 16 25 36 नंतर 7चा वर्ग 49 8चा वर्ग 64 9चा वर्ग 81 10चा वर्ग 100. या झाल्या 1 ते 100 मधील चौरस संख्या कोणकोणत्या? 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100 या काय झाल्या वर्ग संख्या झाल्या. आता आपल्याला त्यांनी विचारलं काय 1 ते 100 मध्ये 2 अंकी. प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे. जर 1 ते 100 मध्ये सांगितलं असतं तर आपण एकूण 10 संख्या लिहिल्या असत्या. पण इथे आपल्याला सांगितलं काय 2 अंकी चौरस संख्या पाहिजे आपल्याला. म्हणजे ही येणार नाही, ही येणार नाही, हा नाही, हा नाही, हा नाही. ठीक आहे, आणि हा सुद्धा येणार नाही. मग उरलेले हे काय झाले चौरस संख्या झाल्या. मग कोणकोणत्या बघा 1 2 3 4 5 6 एकूण 2 अंकी चौरस संख्या किती तर 6. मग पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. समजलं? ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 6 4 8 1 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या करा तयार, लगेच तयार करून घ्या, नंतर बघू काय तर. 9 8 6 4 1 ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. लहानात लहान 5 अंकी संख्या म्हणजे त्याच्या उलट. ठीक आहे, यांच्या फरकातील यांचा फरक काढायचा आहे. यांचा काय काढायचा आहे फरक काढायचा आहे. करा 2 5 15 मधून 6 गेले 9 7 मधून 4 गेले 3 8. ठीक आहे, 83,952. शतक स्थानी येणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती? शतक स्थानी एकक दशक शतक. शतक स्थानी किती येतो 9. 9ची स्थानिक किंमत 9च्या नंतर 2 संख्या आहे म्हणजेच 9 वरती किती शून्य लागेल आपल्याला 2 लागेल. म्हणून 9च्या नंतर येणारी किती संख्या होईल मग ती 9ची स्थानिक किंमत 900 होईल. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा 2.5 डझन केळ्यांची किंमत 2.5 डझन बघा 2.5 डझन 2.5 डझन केळ्यांची किंमत किती रुपये 150 रुपये. ओके, तर 4.25 डझन केळ्यांची किंमत किती बघा व्यवस्थित बघा आता. 4.25 डझन 4.25 डझन. आता 2.5 डझन च्या अर्धे किती होतात 1.25 डझन. किती होतात 1.25 डझन. मग 1.25 डझनची किंमत किती होईल याच्या अर्धी किती होईल 75. किती होईल 75. एवढं समजलं? आता आपल्याला त्यांनी विचारलं काय 4.25चं विचारलं. किती विचारलेलं आपल्याला 4.25. मग आता 2.5 मध्ये किती मिळवावं लागतात आपल्याला 4.25 होण्यासाठी तर 1.25 मिळवावे लागतात. किती मिळवावे लागतात 1.25 म्हणजे एवढे मिळवायची बघा. मग आता 2.5 ची किंमत एवढी 1.25 ची किंमत एवढी मग 4.25 ची काय होणार याची बेरीज 225. किती होणार 225 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. समजलंय का? समजलं? सोपं. ओके, त्यानंतरचा प्रश्न एका विषमभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे. हे बा एक त्रिकोण आहे पण तो विषमभुज आहे म्हणजे त्याची एकही बाजू सारखी नाही. ठीक आहे, बघा एक त्रिकोण आहे हा त्याची एकही बाजू सारखी नाही आणि त्याची लांबी अनुक्रमे 9 व 10 सेमी आहे. याची परिमिती दिली आपल्याला. परिमिती म्हणजे काय परिमिती दिलेली आहे. परिमिती म्हणजे काय तर तिन्ही जेवढ्या बाजू असतील त्या सगळ्या बाजूंची बेरीज. त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात म्हणून तिन्ही बाजूंची बेरीज. या तिन्ही बाजूंची बेरीज केली तर उत्तर येतं 27. यातल्या 2 बाजू त्यांनी आपल्याला दिल्या. किती दिली 9 आणि 10. एक बाजू दिली 9 आणि एक बाजू दिली 10. ठीक आहे, तर मग त्यांनी काय सांगितलं ही तिसरी बाजू काढा. बघा 10 आणि 9 किती 19. पूर्ण बाजूंची बेरीज किती 27. मग 27 मधून 19 गेले उरले किती 8. म्हणून हे आलं उत्तर. समजलं का? हा ठीक आहे, बघा थोडं फास्ट होतंय का? पुन्हा एकदा सांगायचंय बघा काय काय सांगितलं आपल्याला. एका त्रिकोणाची परिमिती आपल्याला 27 दिलेली आहे.
त्यातल्या दोन बाजूंची बेरीज केली तर तिसरी बाजू आपली निघू शकते. कशी? दोन बाजूंची बेरीज करायची, तिसऱ्या बाजूतून वजाबाकी करायची, झालं उत्तर. म्हणून 10 आणि 9 ची बेरीज केली 19, 27 मधून 19 गेले, उत्तर आलं 8. म्हणून तिसरी बाजू किती? 8. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 365 शतक. बघा 365 शतक म्हणजे 365 गुणिले 100, 2 शून्य देऊन टाका त्याच्या पुढे. नंतर काय सांगितलेले? 52 दशक म्हणजे 52 गुणिले 10. ठीक आहे. प्लस 7 एकक आणि 7 एकक म्हणजे 7 गुणिले 1 म्हणजे 7 बरोबर किती? 7, 2, 5 5 10 0 हातचाला 1, 37,027 हे याचं उत्तर येईल. आता इथे बघा 37,027 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर. पण मी जसं सांगितलेलं तुम्हाला काय, तर आपण इतर 3 सुद्धा पर्याय एकदा चेक करून घेऊ, जर एखादं उत्तर असेल मग. म्हणून बघा आता दुसरं बघा 370 शतक. 370 शतक म्हणजेच किती येणार ते? बरोबर 2 दशक. 2 दशक म्हणजेच किती येणार? 20. 7 एकक म्हणजेच किती? 7. 7, 2, 0, 3, 37,027. 37,027 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. बघा कधी कधी काय होतंय, पर्याय क्रमांक 3 बघूयात आता. पहिले दोन्ही पर्याय आपले बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बघा 37,000 म्हणजेच काय? 37,000 आणि 27 एकक. 27 एकक म्हणजे 27. बघा आलं 37,027 म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 4 बघा, सर्व पर्याय बरोबर. म्हणून काय याचं उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4. जो पर्याय क्रमांक 1 लिहिल त्याचं चुकलं, जो 2 लिहिल त्याचं चुकलं, जो 3 लिहिल त्याचं चुकलं. पर्याय क्रमांक 4 कारण तिन्ही पर्याय बरोबर आहे, म्हणून सर्व पर्याय बरोबर हे याचं उत्तर राहील. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 784 गुणिले 48 या गुणाकाराच्या हजार व एकक स्थानी येणाऱ्या अंकाचा गुणाकार किती? कोणता स्थान पाहिजे आपल्याला? हजार आणि एकक. ठीक आहे. करा अगोदर गुणाकार. मग 48चा पाडा आपल्याला येत नाही, मग करा अगोदर 8 ने गुणाकार. 8 चोक 32, 2 हातच्याले 3, 8 8 64 आणि 3 67, 7 8 56, 56 आणि 6, 56 आणि 6 किती होतात? 62, 0 4 चोक 16, 6 चाल 1, 8 चोक 32 आणि 33, 3 हातच्याले 3, 7 चोक 28 आणि 3 31. करा बेरीज. 6 6 12 13 0 चाल 1, 37,632. यातला हजार स्थानचा अंक म्हणजे 7, एकक स्थानचा अंक म्हणजे 2, दोन्हीचा करायचा गुणाकार, उत्तर येतं 14. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. निधी 200 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती. बघा चौरसाकृती बाग आहे. चौरसाकृती बाग म्हणजे काय? याच्या सर्व बाजू सारख्या आहेत. ठीक आहे. 200 मीटर बाजू असलेली म्हणजे याची एक बाजू किती? 200 म्हणजे ही पण 200 म्हणजे ही पण 200 आणि ही पण 200. बागेभोवती 5 फेऱ्या पूर्ण करते. म्हणजे काय? ती इथून सुरुवात केली की अशी 1, अशी 2, 3, 4 आणि 5 अशा 5 फेऱ्या पूर्ण करते. तर ती एकूण किती अंतर चालते बघा. मग आता काय करू आपण? एका फेरीला म्हणजे परिमिती. इथे काय येतं मग? परिमिती. एक फेरी पूर्ण करणे म्हणजे काय? तर त्याची परिमिती होते. मग परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. 200 आणि 200 400, 400 आणि 200 600, 600 आणि 200 800. म्हणजेच ती एक फेरी पूर्ण करताना किती मीटर चालते? तर 800 मीटर चालते. आता ती एकूण किती अंतर गेली? तर काय करायचं आपल्याला? तिने किती फेऱ्या पूर्ण केलेल्या आहे? तर 5 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहे. म्हणजेच याला किती निघून लागेल? मग 5 निघून लागेल. 8 पंच 40. म्हणजे एकूण ती काय करते? 4000. काय सांगतोय मी? 4000 मीटर चालते. मग 4000 मीटर बघा पर्यायामध्ये आहे का? 800 मीटर नाही, 1600 मीटर नाही, 4 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर नाही. मग कसं? तर बघा हे 2 तर 100% नाही, पण हे 4 किलोमीटर आणि 2 किलोमीटर हे असू शकतं. कसं? तर 400 मीटर म्हणजेच किती किलोमीटर? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1000 मीटर. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर आणि 4 किलोमीटर म्हणजे किती? तर 4000 मीटर. म्हणून याचं उत्तर किती? 4 किलोमीटर एवढं राहील.
ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 7500 मिमी म्हणजे किती मीटर? इथे पण तेच आहे. तर 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर, म्हणजेच इथे किती येणार? याला भागिले 1000 करून टाका. 1 2 3 1 2 3 म्हणजेच 75 याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 25 लिटर 750 मिलीलिटर, 12 लिटर 800 मिलीलिटर बरोबर किती? याची करायची बेरीज. करा बेरीज. 0 5 7 5 1505, हातचा आला 1. इथे 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर होत असतं बरोबर. म्हणजे 1000च्या वरती गेलं की ते 1000 इकडं लिटर मध्ये ऍड करायचे, म्हणून हा 1 इकडे हातचा घेतला आपण. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 2 आणि 1 3, म्हणजेच 38 लिटर 550 मिलीलिटर हे याचं उत्तर होईल. ठीक आहे. 38 लिटर 550 मीटर. बघा कुठे आहे मग? अरे इथे 700चे बघा, इथे मी 50 घेतलंय, इथे 0 येईल. इथे मी 50 घेतलंय तर इथे 50 येईल का? नाही. म्हणून 38 लिटर 500 मिलीलिटर. मग 38 लिटर 500 मिलीलिटर कुठे? हे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरच्या प्रश्नाचं वाचन करा. बघा एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय विचारले आपल्याला? किती चौकोन दिलेले आहे म्हणून असं विचारलेलं आहे बरोबर. बघा चौकोन विचारले आपल्याला. चौकोन, चौकोन म्हणजे काय? ज्याला 4 बाजू आहे तो. काय? ज्याला 4 बाजू आहे तो. मग बघा किती चौकोन आहेत असं विचारले. बघा हा एक चौकोन, हा बरोबर, हा झाला एक. त्यानंतर हा दुसरा चौकोन बघा, हा 4 बाजू पाहिजे आपल्याला, हा झाला 2. हा झाला 2. ठीक आहे. नंतर हा 3, हा झाला 3. हा चौकोन नाही, हा चौकोन नाही, हा त्रिकोण आहे. ठीक आहे. एकूण किती झाले आतापर्यंत? 3. त्यानंतर बघा हा पूर्ण एक असा, हा झाला 4. ठीक आहे. नंतर हा खालचा एक पूर्ण, हा झाला 5. आणि हा सर्वात शेवटचा म्हणजे हा एक झाला 6. म्हणजे एकूण किती चौकोन आहे मग त्याच्यामध्ये? तर 6 चौकोन आहेत. समजलं? ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. बघा सी केंद्र असलेल्या वर्तुळात एक वर्तुळ आहे, त्याचं केंद्र त्याचं केंद्र काय आहे? सी दिलेलं आहे आपल्याला. जीवा AB ची लांबी 12 सेमी आहे. ही जी जीवा आहे ही, याची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. 12 सेंटीमीटर किती आहे? 12 सेमी आहे पर. ठीक आहे. मग तर सीडीची लांबी किती असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले. बघा ही जीवा, व्यवस्थित लक्ष द्या, ही जीवा बरोबर वर्तुळ केंद्रातून जाते. काय सांगतोय मी? जीवा ही वर्तुळ केंद्रातून जाते, म्हणजेच हा वर्तुळाचा व्यास झाला. ही जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास झाला. आणि वर्तुळाचा व्यास म्हणजेच काय? तर 2 त्रिज्यांची बेरीज. काय? 2 त्रिज्यांची बेरीज म्हणजे काय? वर्तुळाच्या केंद्रापासून, काय सांगतोय मी व्यवस्थित लक्ष द्या, वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या भागावर कोणतीही रेष काढली तर ती असते त्रिज्या आणि ती समान अंतराची असते. म्हणजे काय? तर बघा, म्हणजे इथपासून तर इथपर्यंतचं अंतर आणि इथपासून तर इथपर्यंतचं अंतर हे सारखंच राहील. इथपासून तर इथपर्यंतचं अंतर सारखंच राहील. हे सर्व अंतर 12 आहे, म्हणजेच याच्या अर्ध हे 6 राहील आणि हे सुद्धा 6 राहील, म्हणजेच हे पण किती होईल? 6 होईल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे राहील. समजलं? त्यानंतरचा प्रश्न बघा. मार्च महिन्याच्या 13 तारखेला गुरुवार होता. बघा मार्च महिन्याच्या 13 तारखेला कोणता वार होता? गुरुवार होता. बर, तर महिन्यात पुढील पैकी कोणते वार 5 वेळा येईल? बघा मार्च महिना किती दिवसाचा? 31 दिवसांचा. मार्च महिना किती दिवसाचा? 31 दिवसांचा असतो. मार्च महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा असतो. आणि 31 दिवसांच्या महिन्यामध्ये पहिले 3 वार म्हणजे 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला जे वार असतात हे 5 वेळा येत असतात. ठीक आहे. मग आता आपल्याला 13 तारखेला कोणता वार येते दिलंय? गुरुवार.
बरोबर. मग आता याच्यात सोपं आपण एकदम इझी करून घेऊ. 12ला कोण वार राहील? बुधवार. बरोबर. 11ला कोण वार राहील? मंगळवार. 10ला कोण वार राहील? सोमवार. 9ला रविवार. ठीक आहे. 8ला शनिवार. ठीक आहे. 7 तारखेला शुक्रवार. 6 तारखेला पुन्हा गुरुवार. नंतर 5 तारखेला कोणता वार राहील? बुधवार. 4 तारखेला मंगळवार. 3 तारखेला सोमवार. 2 तारखेला रविवार आणि 1 तारखेला शनिवार. ठीक आहे. आता मी काय सांगितलं? ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्यातल्या 1 तारखेला, 2 तारखेला आणि 3 तारखेला 5 वेळा वार येत असतो. मग 1 तारखेला शनिवार, 2 तारखेला रविवार, 3 तारखेला सोमवार. म्हणून शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवस काही 5 वेळा वारी. मग शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. ठीक आहे. समजलं? त्यानंतरचा प्रश्न, हाच प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता. कसं? या 12ला 7ने भागायचं, मग बाकी जेवढे उरते ते करायचे. पण त्यापेक्षा हे सोपं आहे. काय करायचंय? थोडा वेळ लागेल पण उत्तर चुकणार नाही. ठीक आहे. म्हणून या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. किशोरने 5,400 किमतीचा एक मोबाईल फोन खरेदी केला. बर, 5,400 रुपये लागले त्याला एक फोन खरेदी करायला. ठीक आहे. स्वस्त फोन होता त्याचा, काही जास्त महागाचा नव्हता. नाहीतर आता 50,000, 60,000 ऍपलचा तर किती 1 लाखाचा काहीतरी मोबाईल आहे. पण त्यानं स्वस्त घेतला बिचाऱ्याने, 5,400 रुपयाचा. ठीक आहे. फोन खरेदी केला त्याने दुकानदाराला. आणि पुन्हा आता तो थोडा गरीबच होता वाटतं. त्याने काय केलंय? दुकानदाराला 10 रुपयाच्या नोटा दिल्या, काही नंतर 20 रुपयाच्या नोटा दिल्या, नंतर काय केलंय? 50 रुपयाच्या नोटा दिल्या आणि 100 रुपयाच्या नोटा दिल्या. बिचाऱ्याकडे 500 रुपयाच्या पण नोटा नव्हत्या. ठीक आहे. पण त्यानं काय केलंय? त्यानं सगळ्या नोटा सारख्या होत्या त्याच्याकडे काय होत्या? सगळ्या नोटा सारख्या होत्या. म्हणजे 10च्या 100 नोटा असतील तर 20च्या पण 100, 50च्या पण 100 आणि 100च्या पण 100 नोटा त्याच्याकडे होत्या. तर त्याने 10च्या एकूण किती नोटा दिल्या? 10 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? बघा. मग याच्यासाठी काय करायचं? तर पर्यायावरून आपलं उत्तर काढा. जर आपण समजू त्यांना 10 रुपयाच्या, बघा आता इथे मी लिहून घेतो, 10 रुपयाच्या नोटा, नंतर किती रुपयाच्या होत्या? 20 रुपयाच्या नोटा, 50 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपयाच्या नोटा. आपण काय करूयात आता? पर्यायावरून जाऊ. पर्याय क्रमांक 1, 20 नोटा जर आहे त्याच्याकडे असं आपण गृहीत धरू. म्हणजे 10च्या 20 नोटा म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये झाले? 200 रुपये. 20च्या 20 नोटा म्हणजे किती रुपये? 400 रुपये. 50च्या 20 नोटा म्हणजे 1000 रुपये आणि 100च्या 20 नोटा म्हणजे 2000 रुपये. जर सगळ्यांची बेरीज केली, 2000 आणि 3000, 3000 आणि 400, 3400 आणि हे 200, 3600. एकूण रक्कम किती पाहिजे आपल्याला? 5400. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर होणार नाही. आता बरं, पर्याय क्रमांक 2 पाहू. मग पर्याय क्रमांक 2 काय आहे? 30 नोटा जर का घेतल्या, ह्या 30 नोटा घेतल्या तर हे 300 रुपये, ह्या 30 नोटा घेतल्या तर हे 600 रुपये, या 30 नोटा घेतल्या तर हे 1500 रुपये, या 30 नोटा घेतल्या तर हे 3000 रुपये. करा बेरीज. 3000 आणि 1500, 4500 म्हणजे 4500. 4500 अधिक 600, 5100. 5100 आणि 300, 5400. म्हणजे त्याजवळ 5400 रुपये आले. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आणि 4 एकदा चेक करून बघू फक्त. जर रक्कम मोठी झाली तर पुन्हा करण्याची गरज नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 करण्याची गरजच नाही. 40 म्हणजे हे येणार 400, हे येणार 800, हे येणार 2000 आणि हे येणार 4000. बघा, 4 आणि 2 6, 6800 आणि हे 400 म्हणजे 7200. एवढी तर रक्कम नव्हती. मी अगोदरच सांगितलं काय होतं, जरा गरीब होता वाटतं. 5400 रुपयाचा मोबाईल घेतला त्यानं, म्हणून त्याच्याकडे 7200 रुपये बिलकुल नाही. त्याच्याकडे जर का 10,000 रुपये असते त्यानं 10,000 रुपयाचा मोबाईल घेतला असता. घरी त्यानं 1 रुपया सुद्धा नेला नसता. बरोबर की नाही? म्हणून त्याचं उत्तर किती राहणार आपलं? पर्याय क्रमांक 2 हेच याचं उत्तर राहणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. 15 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 10 मीटर. बघा, याची लांबी किती आहे? 15 मीटर. आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 10 मीटर. बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळ, हे बघा, एका याची 10 मीटर बाजू आहे, एका चौरसाची काय आहे? बाजू 10 मीटर आहे. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या 20 चौमीने जास्त आहे. याचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. कारण काय?
चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. चौरसाच्या सर्व बाजू सारख्याच असतात म्हणून याचं क्षेत्रफळ आपल्याला निघू शकतं काय 10 गुणिले 10 म्हणजे 100. याचं क्षेत्रफळ आपल्याला निघालं बरोबर. याचं क्षेत्रफळ आपल्याला निघालं किती 100 बरोबर. किती निघालं 100. आता काय सांगितलं या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ काय आहे याच्या क्षेत्रफळाच्या म्हणजे या 100 पेक्षा 20 ने जास्त आहे म्हणून याचं क्षेत्रफळ किती 120 येईल. ठीक आहे. तर त्या आयताकृती जागेची रुंदी किती 15 मीटर लांबी दिलेली क्षेत्रफळ दिलेले. याच्या अगोदरच्या एका गणितामध्ये आपण बघितलं आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. काय सूत्र आहे आपलं लांबी गुणिले रुंदी. आता इथे बघा क्षेत्रफळ दिलेले आपल्याला किती दिलेले 120 लांबी दिलेली 15 रुंदी माहित नाही. इथे गुणाकारामध्ये इकडे जाऊन काय होणार भागाकारामध्ये होणार म्हणजे 120 भागिले 15 करा भागाकार 15 8 20 म्हणजेच रुंदी किती येणार 8 मीटर. किती येणार 8 मीटर. बघा पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या आयत आकृतीला सममितीचा एकच अक्ष असतो. बघा सममितीचा एकच अक्ष असतो तर कुठे असतो चौरसाला भरपूर असतात वर्तुळाला भरपूर असतात लंबवर्तुळाला पण भरपूर असतात परंतु समद्विभुजला नसतात म्हणून त्याचं उत्तर समद्विभुज त्रिकोण हे राहील. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा एका नळातून मिनिटाला 400 मिलीलिटर याप्रमाणे एका मिनिटाला किती 400 मिलीलिटर. ठीक आहे. याप्रमाणे 1 तास पाणी वाहत होते. 1 तास म्हणजे किती मिनिटं 60 मिनिटं म्हणजेच याला गुणिले 60 1 2 3 6 24 एवढं मिलीलिटर पाणी वाहत होतं बरोबर. तर नळातून एकूण किती पाणी वाहिले मग एवढं हा पर्याय बघा 24,000 मिलीलिटर नाही लिटर मध्ये मग 1000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर म्हणून याला कितीने भागायचं 1000 ने भागाकार करा. उत्तर किती आलं 24 लिटर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर. ठीक आहे समजलं. त्यानंतरचा प्रश्न बघा करा वाचन प्रश्नाचं. काय प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल. म्हणजे भागाकार करायचा वरती 11 असले पाहिजे खाली 3 असले पाहिजे. बघा 168 भागिले 15 करा 15 1 15 1 उरला 8 15 1 15 उरले 3 म्हणजे पर्याय क्रमांक 11 आणि 3 उरलं म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे आपलं. पण तरी एकदा काय करूयात बाकीचे पर्याय चेक करून घेऊ. 174 इथे 17 17 1 17 0 4 भाग जात नाही म्हणून शून्याचा दिला हे झाले 0 4 इथे आले 10 आणि 4 म्हणून हा उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 बघा 189 भागिले 16 16 1 16 उरले 2 16 1 16 3 1 13 उरतात 11 आणि 13 उरतात म्हणून हा सुद्धा पर्याय नाही. पर्याय क्रमांक 4 बघा 198 भागिले 18 18 1 18 1 18 1 18 0 याचा भागाकार 11 येतो पण बाकी 0 उरतात म्हणून हा सुद्धा पर्याय नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच याचं उत्तर राहील. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा बघा एक आता इथे काय केलेलं आहे बघा प्रश्न क्रमांक 42 आणि 43 साठी आपल्याला एक आकृती दिलेली. ठीक आहे. पुढील चित्ररूप तक्त्यात काही मुले व त्यांना आवडणारे रंग यांची माहिती दिली आहे त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. बघा इथे मुलांची संख्या आहे पण इथे या प्रश्नांमध्ये हा भाग सर्वात महत्वाचा असतो. बघा प्रमाण काय प्रमाण हा भाग सर्वात महत्वाचा असतो. एक चित्र म्हणजेच किती मुलं सांगितली त्यांनी 25 मुले सांगितली म्हणजे याचा अर्थ काय हा एक म्हणजे 25 हा एक म्हणजे 25 आणि हा एक म्हणजे 25. ठीक आहे समजलं. ओके मग आता पुढे काय सांगितलेलं त्यांनी खालील तक्त्यात एकूण किती मुलांची माहिती दिली आहे. एकूण मुलांची किती बघा 1 2 3 4 5 6 7 8 एकूण किती मुलांची माहिती दिली 8 पण याचं उत्तर 8 नाही. याचं उत्तर 8 आहे का नाही. तर एक चित्र म्हणजे 25 म्हणजेच 25 गुणिले 8 हे याचं उत्तर राहील. मग 25 8 200 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर राहील. ठीक आहे समजलंय. त्यानंतरचा प्रश्न बघा लाल व पिवळा रंग आवडणाऱ्या
मुलांच्या एकूण संख्येत कितीचा फरक आहे? लाल हा म्हणजे 3. ओके. आणि पिवळा, पिवळा किती? 1 म्हणजे 3 वजा 1, 3 वजा 1 किती राहिले? 2. म्हणजेच कितीचा फरक आहे? 2चा. पण 2 गुणिले किती करावं लागेल आपल्याला? 25 म्हणजे 25 दोन्ही 50 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सोपे होते. चित्रावरील प्रश्न सोपे होते का? ठीक आहे. तुम्हाला परीक्षेत या चित्रावर आधारित प्रश्न 100% येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. हा एक मण्यांवर आधारित प्रश्न आहे बघा. एक संख्या दिलेली आहे. ही संख्या पुढील पैकी कोणत्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे असं विचारलेले. 4000 म्हणजे 1000 स्थानी 4 पाहिजे. हे बरोबर आहे. 1000 स्थानी 4 आहे. इथे पण 1000 स्थानी 4 आहे. इथे पण 1000 स्थानी, इथे पण 1000 म्हणजे हे बरोबर. हे सर्व पर्यायामध्ये 200 म्हणजे शतक स्थानी 200 पाहिजे. इथे नाही. इथे 2 पाहिजे होते. इथे 2 बरोबर आहे. इथे 3 आहे. इथे फक्त 2च पाहिजे होते. हा पाहिजे नव्हता. इथे 3 आहे. इथे पण हा पाहिजे नव्हता. ठीक आहे. म्हणजे राहिलं काय? पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर झालं. पर्याय क्रमांक 2 झालं. बाकीचं पाण्याची गरज सुद्धा नाही. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढील आकृतीबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? बघा, घड्याळीवर आधारित प्रश्न आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, इथे घड्याळीमध्ये किती वाजलेले आहे? 1. इथे किती वाजला? 2. इथे किती वाजले? 3. इथे किती वाजले? 4. म्हणजे पुढे किती वाजणार आहे? 5. किती वाजणार आहे? 5. मग कोणत्या घड्याळीमध्ये? इथे 3 आहे, इथे 6 आहे, इथे 7 आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक पुन्हा घड्याळीवर आधारित प्रश्न आहे. काय? सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 11:15 वाजलेले असतील? किती वाजलेले पाहिजे आपल्याला? 11:15 वाजलेले पाहिजे. 11:15 म्हणजेच काय? तर आपला जो मिनिट काटा आहे तो इथे लागतो आणि तास काटा इथे लागतो. बरोबर. एवढे वाजलेले. आता किती वाजले? 10 वाजायला 5 मिनिटं कमी. आपल्याला पाहिजे किती? 11:15 म्हणजे 11 वाजून 45 मिनिटं. किती पाहिजे आपल्याला? 11 वाजून 45 मिनिटं पाहिजे. किती पाहिजे? 11 वाजून 45 मिनिटं. मग 10 जर का आपण धरले, हे 5 मिनिटं ऍड करा. हे 5 मिनिटं झाले. 10च्या नंतर 11 म्हणजे तो 1 तास झाला. आणि वरचे 45 मिनिटं, वरचे 45 मिनिटं हे 5 मिनिटं किती झाले? 50 मिनिटं. म्हणजे 1 तास आणि 50 मिनिटं. 1 तास आणि 50 मिनिटं हे याचं उत्तर. आता इथे बघा, इथे सर्व मिनिटामध्ये दिलेले. मग हे 1 तासाचं पुन्हा मिनिटामध्ये रूपांतर करून घ्या. 1 तास म्हणजेच किती? तर 60 मिनिटं. या 50 मध्ये 60 ऍड करा, मिळवा 110. उत्तर किती आलं आपलं? 110 उत्तर आलं. म्हणून पर्याय क्रमांक ए किंवा 1 हे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढील आकृती दुमडून घन तयार केल्यास 1 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? बघा, जवळ लगतचा कोणता अंक येणार नाही यासाठी काय असतं माहितीये? तर जो अंक खाली आहे तोच अंक वर पाहिजे, किंवा जो बाजू या बाजूला आहे तो इकडे, असाच अंक आपल्याला काढावा लागेल. तर याच्यासाठी एक ट्रिक आहे बघा. हा जो अंक असतो, हे जे बाजूला असतात हे दोन एकमेकाच्या विरुद्ध बाजूला येत असतात. त्यानंतर हा आणि हा एकमेकाच्या विरुद्ध बाजूला येत असतो, आणि हा एकमेकाच्या विरुद्ध बाजू, आणि आपल्याला इथे विरुद्ध बाजूला असलेलाच काढावं लागणार आहे. बाकीचे सर्व म्हणजे या 3च्या लगत हा सोडून बाकीचे सर्व अंक येतील. ठीक आहे. या 5च्या लगत हा सोडून हे सर्व अंक येतील. ठीक आहे. 6च्या लगत हा सोडून सर्व अंक येतील. अशा पद्धतीचं ते असतं. आपल्याला आता कशाचं लगत नाही पाहिजे? 1च्या बाजूला. मग 1च्या विरुद्ध किती? 5 असतो. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच येईल. ठीक आहे. समजलंय? त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढील आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत कोणती आकृती येईल? बघा, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ सारख्याच आकृती आहे. म्हणजे इथे पण काय येणार? त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. त्रिकोण, वर्तुळ नाही. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. पर्याय क्रमांक 2 हेच याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह घाला. बघा, प्रश्न दिले आहे 14 आणि 9 छेद 35. 14 आणि 9 किती? 14 अधिक 9 23 म्हणजे 23 छेद 35. ठीक आहे. इथे चौकट 21 वजा 5. 21 मधून 5 गेले किती राहतात? 16 म्हणजे 16 छेद 35. किती? 16 छेद 35. 23 छेद 35 आणि 16 छेद. जर छेद समान असेल, बघा काय सांगतोय मी, जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. म्हणून चिन्ह कोणतं येईल? हे येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर राहील. समजलं? सोपं आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा. 5 तास म्हणजे किती मिनिटं? मग 5 तास म्हणजेच किती मिनिटं? 5 गुणिले 60 300 मिनिटं. किती राहील? 300 मिनिटं.
अशा पद्धतीनं मित्रांनो आपण 50 प्रश्न बघितले. तुम्हाला येणाऱ्या रविवारी 100% असेच 50 प्रश्न येणार आहे. ज्याला या 50 पैकी 45च्या वर प्रश्न आज येत असतील त्याचा स्कॉलरशिप परीक्षेला 100% नंबर येणार म्हणजे येणार. जर आणखीही तुम्हाला प्रश्न येत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, तर अशा प्रश्नांचा सराव करायचा आहे. आणि सराव करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्या PS करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्या मित्रांपर्यंत त्या चॅनलला पोहोचवायचं आहे, सर्वांना सांगायचं आहे. आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओ, असेच नवनवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत चॅनलची लिंक पाठवायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.